नमस्कार मित्रांनो, विनायक वाकचोरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी मस्त तेल बिल लावलेली दिसत असेल तुम्हाला. मी सध्या असंच राहणार आहे. मला पण नाही माहिती मी हे तेल किती दिवस ठेवेन. म्हणजे माझं आता म्हणणं आहे मी 2 दिवस ठेवेन, पण माहिती तर नाहीये किती दिवस ठेवेन. तर अशा प्रकारे नवी नवरी इकडं आहे आणि सेकंड नवरी म्हणजे होऊन गेलेली नवरी इकडं आहे. जुनी नवरी म्हणजे जुनी नवरी भाकरी बनवत आहे, नवी नवरी मसाला बनवत आहे. मी चिकन वगैरे शिजत टाकलं मस्तपैकी. हे बघा मस्त चिकन असं शिजायला टाकलेलं आहे आपलं ना. हो. तर गाईज लोकांनो, आमचा आखाड साजरा करणार आहे आम्ही. आमचा आखाड आज साजरा होत आहे. मस्तपैकी भाकऱ्या, मसाला. काय मग नवी नवरी काय नाही, काय म्हणते? एकदम मजेत. आणि सगळ्यांचे प्रश्न आहे, ऋतुवहिनी आणि नवी नवरी सेम बहिणी आहेत का? तर असं काही नाहीये. आम्ही दोघी बहिणी सांगतो आम्ही तुम्हाला बहिणीचं नातं आहे का? गबरे खरं सांग. खरं. हा का? हा. सांग. तिघींचं स्पेशल काय नाते ते पण सांगते. चालेल, ठीक आहे. ऐकला तुम्ही आवाज नवी नवरीचा? आमची नवी नवरी इकडं बघून बघू बरं. आमची नवी नवरी व्हिडिओ समोर नाही हसत, बोलत नाही. नाहीतर मगाशी तुम्हाला तर काय सांगू, चुकून व्हिडिओ चालू करायला लागला होता. आमची नवी नवरी एवढी रेंगाळून गेली आमच्यामध्ये, रुंगाळून गेली आमच्यामध्ये का असं वाटत पण नाही ती आत्ताच लग्न करून आलीये. नाही तर अजिबात नाही. आम्ही बाहेर गेलो बरं का सकाळी. कुठं बाहेर? एक विचारत, तुझं लग्न झालंय? हो म्हटलं हो. अजून नाही ना म्हणा. ते म्हणे काय नाही. म्हणजे हे सांग एवढं लाजती का ती? फ्रीजला असं करून राहिली. हे सांगून आहे ना तिला असं सिद्ध करायचंय का ती खूप आता तरुण मुलगी आहे. तरुण नाहीये पण मी सांगते. तरुण नाहीये मग म्हातारी झालीस काय? शॉक झाली. तर या दोघींसाठी मी आता धक्का देणार आहे. लवकरच मी कुठेतरी जाणार आहे तुम्हाला सोडून. कुठे? आम्ही पण येऊ. कशाला आम्ही पण येऊ? तिथं मी एकटीच जाणार आहे. स्वर्गात नाही रे, असं नाही म्हणायचं. म्हणजे मी घरी जाणार आहे. म्हणजे तुमच्या घरी जाणार आहे. हा, खरं सांगत आहे. म्हटलं आपलं घर मला माहिती नाही. म्हणजे काय येतं आपल्यासाठी? खरं सांग. माहिती नव्हतं. तुमचं म्हणणं काय, जाऊ का नको ते सांगा. चला तुमच्या दोघींचं मत सांगा. जातात बायका त्यामुळे जाऊ पण म्हणते आणि मग असं वाटतं का नका पण जाऊ, करमणार नाही त्याच्यामुळे. पण मी येईन सोबत काय. हा का? हे राम. तर मी लवकरच खरंच करमत नाही, या दोघींची सवय लागली आहे म्हणून. हा का? मम्मीची सगळ्यांची सवय लागलेली. घरातलं वातावरण आमच्या एवढं भारी आहे ना, का घरातली एखादी व्यक्ती कोणी नसली ना तरी आम्हाला अजिबात करमत नाही. आणि सिरियसली मी खरंच जाणार आहे. मी हे भूमीला पण सांगू इच्छिते आणि जान्हवीला पण सांगू इच्छिते, मी खरंच जाणार आहे. यार तुम्ही मजाक नका करू. मजाक नाही करत आहे आम्ही, पण आम्हाला विश्वास नाहीये. बघा, हिला विश्वास नाहीये पण खरंच मी जाणार आहे. खरंच आम्हाला विश्वास नाही. खरंच आम्हाला विश्वास नाही. आणि जाणार आहे तर डायरेक्ट मी 3 महिन्यासाठी जाणार आहे. एवढे बसा. सिरियसली 3 महिन्यासाठी जाणार आहे. फेकू नका यार. हाय, हिला खरं पण खोटं वाटतं ते जाऊ द्या. आणि आज आपण दिवसभर किती मस्त मजा मस्ती केली ना. हा ना, दिवसभर एवढी मस्ती केली आम्ही का बस रे बस. मग मी स्वतः गेल्यावर पण मला करमणार नाहीये, खरं सांगते. भूमीचं तोंड बघण्यासारखं झालंय. बसाव, तुम्ही जाणार नाही. एवढ्या दिवसासाठी जायची गरजच नाहीये. पण मी कधी गेले का माझ्या माहेरी एवढ्या दिवसासाठी? अरे पण मी प्रेग्नेंट, मला बाळ होणार आहे आता. मला पण होणार आहे. मग तुझं म्हणणं काय, मी किती दिवसासाठी जाऊ का जाऊ का नको? जा ना, 8 दिवसासाठी जा, जास्तीत जास्त 15 दिवस. हा का? तुम्हाला खरंच करमणार नाही का? खुशी वहिनी गेली, बरं झालं ताई गेली. असं करू आम्ही बस. या पोरीला काय करू, मी भाकरी चपाती नाही कोणीतरी
गाईला रोज भाकरी करताना कशी करते पाठी मागे सरकून जा. कशी करते मम्मी कशी करते नुसती उलटी पालटी करते, तशी काय चपाती येते बघा. अजून काय करू भाऊजी, तुमची बायको म्हणजे Antique piece. हा, तिला भाकरी जवळ उभं करणं माझ्यासाठी खूप मोठं कठीण काम असतं. म्हणून मीच भागत असते म्हणणार होते. मीच भाजत असते. धर 1 मिनिट कॅमेरा बघू तुला पकडता येतोय का. 1 मिनिट चिकन हलवून येते. चिकन बनवणार आहे गाईज आमच्याकडे आज. चिकन मस्त झणझणीत चिकन बनणार आहे. आणि आम्ही आज बनवणार होतो टिक्का, पण आमचा धोका झाला. चिकन आलं चुकीचं, त्यामुळे टिक्का राहिला बाजूला. आता मग म्हंटल जाऊ दे, उद्या टिक्का Next बनवू. time बनवू. उद्या नाही, उद्या परवा दिवशी बनवू. आणि आमच्या तिघींचा ब्लॉग कसा वाटतोय तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आतापर्यंत आम्हाला. आम्ही दोघी काढत होतो, आता तिघी काढतोय. आमची रसोई इथे असं ते नाही का नवीन ते हे निघले गोलवालं चित्र, ऋतुभूमी परीची रसोई असं टाकून. रसोई घर रसोई घर. आणि लावायचं कुठं ते त्याला एवढं मोठं लावायला लागलं. गळ्यात घालून हिंडा. बस परीने खूप छान असा कॅमेरा धरलेला आहे. अशी स्वतःकडे फिरवणार भारी केलं ती. कसं भारी करणार इकडे, किती भारी केलं होतं माहितीये मी आता. परी बघ, असा कॅमेरा असला ना, असं फिरवायचा. झालं स्वतःकडं असा. हा ओके, नेक्स्ट टाइम करेन मी. ओके ओके डन. नेक्स्ट टाइम पक्का. तर गाईज काय बोल ना, बोल ना. दाबायचं नाही शब्द, बोल. मन मोकळं जाग. यांचं बोलत होते मी. कोणा बोल ना यांचं बोल. काय होतं उद्या यांच्यावर प्रँक बनवायचं. अरे हे राज काय येडी. काय नाही होत. जाऊ दे, आपण उद्या नाही नंतरून बनवू कधीतरी एकदम धम. भारी बनवायचा. हा. परी अशी म्हणजे नवीन आहे ना, ती पटकन भांडा फोडून टाकते. हा प्रत्येक गोष्टीचा भांडा फोडून टाकतीये काय ग. माहित नाही ना, नवीन आहे ना ती, त्याच्यामुळे बाकी काहीच नाही. पण नाही ना, मी खरंच या व्हिडिओत हिंट देऊ इच्छिते. हिंट नाही देणं, जाऊ दे तुम्ही डायरेक्ट बघाच. काय हे राज मला आणि भूमीलाच माहितीये, जान्हवीला पण नाही माहितीये. कोणतं राज? राज ही रहेगा हो. यार तर पण जान्हवी नवीन आहे, तिला पण कळण हळूहळू. नको, तिला कळल्यावर प्लॅन फ्लॉप होईल. सगळ्यांना सांगती ती, लगेच सांगती. मम्मी असं, मम्मी तसं, मम्मी असं, मम्मी तसा. ओला लगेच सांगते या ओ. तर गाईज आमचा युट्यूबचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे उद्याचा. नक्की बघा, नक्की बघा तुम्ही. खरंच असणार आहे, मी पण सांगते. भूमीच्या मनातलं मला कळलेलं आहे. खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. मी पण त्यात कारागिरी आहे. कारागीर म्हणजे ताई तर करते धरते त्या ब्लॉगच्या. यार असं थोडी बस. माझ्यावर होणार आहे का? नाही, तुझ्यावर कशाला करू आम्ही. ब्लॉग आहे, व्लॉग आहे. अरे असं रेग्युलर व्लॉग आहे, प्रँक थोडी नाही. व्लॉग म्हणली भूमी. बघशील उद्या. ठीक आहे, चालेल. हा तू आता काढतानाच बघशील म्हणा. हा आता काढताना थोड्या वेळाने काढतानाच बघशील तू व्लॉग. इतका भारी आहे, तर कुणी मिस करू नका. माझी नम्र विनंती. पटकन जा संदीप वागचौरे या चॅनल वरून व्लॉग बघा. आणि फक्त मला एवढं सांगायचंय तुमच्या सगळ्यांना, आम्ही सगळे चांगले आहे यार. सगळ्यांना चांगलंच बोला. बस कोणाला नाव नका ठेवू, कोणाला वाईट नका बोलू. मम्मीना नका वाईट बोलू. आता नवीन आलेल्या नवरीला नका वाईट बोलू. जुन्या नवरीला नका, त्याच्यापेक्षा जुन्या नवरीला नका बोलू. कोणालाच वाईट बोलू नका. सगळे चांगले आहेत. असेच खुशी खुशी आम्ही राहणार आहे. बोलल्या चुकून निघून जातं. हा, आणि ही नवीन आहे ना, त्याच्यामुळं निघत असतात शब्द. असं नाही का नाही निघत तोंडातून शब्द. काय ग भूमी, बरोबर आहे. आमच्या पण निघत होते पहिले. मला तर किती ट्रोल करायचे बाई, येडे लोक. मग अजून एक काहीतरी कमेंट केलीये, मला तर आठवत नाहीये आता. पण आणि मला एवढं या व्हिडिओतून पहिली गोष्ट म्हणजे ही सांगायची, आमच्या मम्मींना बिलकुल काही बोलू नका. त्या आता नाहीयेत, पण मी त्यांची जागा घेतीये. मी जागा घेऊ शकत नाही कधी, पण मी त्यांच्याविषयी बोलतीये. कोणीतरी अशी कमेंट केली का मम्मी खूप ओव्हर करतात, त्यांना जरा हळू बोलायला. अरे त्यांची टोनच तशी. काय ग भूमी. हो, आणि
त्या सगळ्यांच्या युट्यूब चॅनलवर बोलतात. म्हणजे तो आमचा एक आधार आहे. त्याच्यामुळे कोणी वाईट कमेंट करू नका. वाईट कमेंट करू नका त्यांच्याविषयी. अख्खं म्हणजे सगळे असे चांगले बोलतात त्यांच्याविषयी. जर एखादी कोणती तरी गोष्ट, एखादी व्यक्ती जर त्यांना वाईट बोलत असेल तर तुम्ही पण नका बोलू, चांगलंच बोला. त्यांना चांगल्या कमेंट ऐकायची सवय आहे त्यांच्याविषयी आणि त्यांना भारी वाटतं चांगल्या कमेंट ऐकून. तुम्हाला सांगते, आमच्या घरात एक देव माणूस असं आहे ना, जे कधी म्हणजे कधी चुकतच नाही. माहितीये, एक देव माणूस, ती व्यक्ती म्हणजे आमचे मामा. कुठे मामा? बाहेर आहे. आमचे मामा बाहेर आमचे मामा बसलेले. मी मामांना प्रश्न विचारायला जात आहे. आता मामांचं विचारलं, मामा इथल्या इथेच म्हणते नको घेऊ मला व्हिडिओ, नको घेऊ, पण मी घेणार आहे. मामा तुम्ही सांगा, मी जाऊ का नको? थांबा, मामांना सिरियस विषय मी घेऊन आलेले आहे, त्याच्यामुळे मामा बाहेर गेलेले 2 मिनिटासाठी. नको जाऊ नको जाऊ नको जाऊ, कारण का त्यांना मी पहिलं एकदा बोलले होते ना, काय करू मी जाऊ का नको, तर ते म्हणतात नको जाऊ. तरी पण आता बोलतील ते, मला माहितीये ना ते बोलणार आहेत आता. नको जाऊ. नको जाऊ. मी गेलो काय होणार आहे सांग. आम्हाला करमणार नाही इथं. आ? म्हणजे सगळ्यांची सवय झाली आम्हाला. अरे वा वा, मावा पहिल्यांदा बोलले. अजून छान वाटतं काही असल्यानंतर. हम्म. तिकडे गेल्यानंतर आम्हाला करमणार नाही सगळ्यांना, मम्मीला, मला, इनूला, संदीपला, आदित्याला, जान्हवीला, भूमीला. मोहिनीला. हा. आमच्या पिऊला सुद्धा नाही करमणार. हे बघ, पिऊला हम्म. तर मी 3 महिन्यासाठी जाणार आहे मामा. नाही, एवढे दिवस नाही, 8 दिवस लय झाले. 8 दिवस लय झाले. लय झाले 8 दिवस. म्हणजे सगळ्यांच्या तोंडात 8 दिवसच आहे. तू सगळे म्हणतात नको जाऊ नको जाऊ. कारण तुम्ही पहिल्यांदाच आल्या म्हणून आले. हा. याच्या व्यतिरिक्त 4 दिवस. म्हणजे तुम्हाला सांगते, स्वतः जायचे 3 महिने आणि मी नुसतं फक्त 8 दिवस गेले तरी बाई मला सारखे फोन करत, कधी येणारे करमत नाही, कधी येणारे करमत. हा काय प्रकार यार. म्हणजे कसं आहे माहितीये का, एक पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत मी कुठंच नाही गेलेली राहायला. म्हणजे गेलेली पण तिकडं मुंबईला गेलो होतो राहायला. 10 दिवसाच्या वर कधी गेलेलो नाही. आणि पहिल्यांदाच मी एकटी जाणार आहे ना, त्याच्यामुळे यांना सगळ्यांना नको 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 जाऊ बोलतात हे सगळे. आणि करमणार पण नाही त्यांना. तर अशा प्रकारे हा काय म्हणत्या 10 दिवसात तू एकटी नव्हती गेली, तुम्ही दोघे पण गेले होते. त्या टायमाला 5 जण होतो घरात. हा, म्हणजे भूमी आणि मी पण गेलो होते. हा, नवरात्रीच्या टायमाला. हा, आम्ही दोघी पण गेलो होतो ना, त्याच्यामुळे काय एवढं वाटलं नाही. पण मी आता एकटीच जाणार आहे ना, त्याच्यामुळे सगळे हे करतात आहे. पण मी हा असं छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.